तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी आज लवकर उठलेले आहेत कारण आपल्याला जायचं आहे पुण्याला. मी काल काही तुम्हाला सांगितलं नव्हतं. आपल्याला आज जायचं आहे मित्रांनो पुण्याला. काय काम आहे मी तुम्हाला ते पुढं सांगतोच. पण आता आपण सगळ्यात पहिलं तर अंघोळ करून घेतली आणि आवरून घेतलं आहे. आता आपल्याला प्यायची चहा. आपण आज चहा नाश्ता करणार आहे. त्यानंतर आपल्याला बॅग पण भरायची. अजून आपण बॅग पण नाही भरलेली आहे. मग आपण एकदा सगळ्यात पहिले चहा करायला लागू. नंतर आपण बॅग भरणार आहे. मित्रांनो, आपण चहा पिऊन घेतली आणि आपण बॅग पण भरून घेतली. इथं आपण बॅग ठेवली आता. आणि आपल्याला जायचं आता इस्त्रीचे कपडे आणायला. आपण आणले नव्हते काल कारण दुकान लवकर बंद झाले होते. आपण आता इस्त्रीचे कपडे घेऊन येणार सगळ्यात पहिलं आणि लगेच निघणार आहे मग. तर मित्रांनो, आपण निघालोय आता पुण्याला जाण्यासाठी. आपण बॅग घेतली आणि आता गाडी आली आपल्याला घ्यायला. आपण लगेच जाणार आहे पुण्यालाच. मित्रांनो, या गाडीमध्ये जाणार आहे आपण आता डायरेक्ट पुण्याला. गणदादा आलेले आपल्याला घेण्यासाठी. आणि आपल्याला जाता जाता भेटला रस्ता अडवणारा सुक्का पाटील. त्याला भेटून आपण निघालो डबल आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो, आपण चाललोय आता पुण्याकडे जातोय मित्रांनो आपण आता. आणि आपण आता थोड्या वेळात आपण नाश्ता करायला थांबणार आहे कारण आपण नाश्ता नाही केलाय, फक्त चहा पिऊन निघलो होतो. आणि आपण आता डायरेक्ट नाश्ता करायला थांबणार आहे. मित्रांनो, आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि आपण आता सगळ्यात पहिले नगरला जातोय. आणि का जातोय तर मित्रांनो, आपण तिथं डीलर्स सोबत थोडी मिटिंग आहे, तिथं जायचं आपल्याला. आपण ही गाडी आणलेली आहे आणि दोनदा नाश्ता चालू आहे. आपण आज लगेच जाणार आहे. मित्रांनो, आपण आता नाश्ता करून निघालो आहे ताल्यनगरला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्याला जायचं कशासाठी माहिती आहे का? आपण निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड आपल्या योगेश सरांची कंपनी आहे. आपण त्या कंपनीमधून एक प्रोडक्ट घेऊन जातो डिलिव्हर करण्यासाठी आणि आपल्याला ते डिलिव्हरी द्यायची आहे. त्यानंतर आपण जाणार आहे डायरेक्ट ते डीलरसोबत. तर त्या अगोदर आपण एकदा डिझेल भरून घेणार आहे कारण आपल्या गाडीमध्ये डिझेल राहिलं नव्हतं, म्हणून आपण डायरेक्ट पंपावर येऊन गेलेलो आहे. तर सगळ्यात पहिलं तर डिझेल भरून घेणार आहे. आणि आपण एकदा टाकी फुल करून घेतली आणि डबल निघालो आहे आपल्या प्रवासासाठी. तुम्ही म्हणसाल मित्रांनो, आता येतो म्हटला पुण्याला जायचं आहे आणि अचानक अहिल्यानगरला कसं काय जातो? तर मित्रांनो, आपण अहिल्यानगरहून जाणार आहे कारण आपल्याला तिथे एक जणांना प्रोडक्ट द्यायचं आहे. आणि आपण आता निघालो आहे तिथं जाण्यासाठी. आपण आता थोड्या वेळात जेवण करायला थांबणार आहे. आणि मित्रांनो, बाहेर जर बघितलं भरपूर जादा ऊन पडलेलं होतं. एकदम चटकेवर होतं ते उन्हायचे, एवढं जादा ऊन पडलेलं होतं. आणि मित्रांनो, आपल्यासोबत आहे गणेश सर, म्हणजे योगेश सरांचे मोठे भाऊ. आपण त्यांच्यासोबत आलेलो आहेत आणि त्यांची ती गाडी आहे आयसर. मित्रांनो, तुम्हाला जर माहीत नसेल निओ फार्मटेक ही कंपनी काय आहे, तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला थोडं डिटेलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या योगेश सरांची कंपनी आहे निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड. तर मित्रांनो, ते शेतकऱ्यांसाठी स्प्रे पंप बनवतात. त्यांच्याकडे 3 प्रकारचे स्प्रे पंप आहे. त्यांच्याकडे एक निओ बाहुबली स्प्रे पंप आहे, एक बॅटरीवाला आहे, परत एक 2 in 1 स्प्रे पंप आहे. तर हे शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगी पडणाऱ्याला म्हणजे फवारणी करण्यासाठी वापरता येते. तर आणि मित्रांनो, आपण आता थोड्या वेळात जेवायला थांबणार होतो. आपण एकदा आता हॉटेल बघितली आणि लगेच जेवून घेतोय. आणि जेवण झाल्यानंतर आपण परत लागलो आपल्या प्रवासासाठी. आणि मित्रांनो, आपलं जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक या प्रोडक्टची डिलिव्हरी द्यायची आहे, ते प्रोडक्ट आहे आपलं निओ बाहुबली स्प्रे पंप. त्यांनी आपलं बुकिंग केलं होतं, बारामतीला एक्झिबिशन लागलं होतं त्या टाईमला आणि आपण त्यांच्या घरी प्रोडक्ट आणले. आता सगळ्यात पहिलं तर आपण एकदम मशीनची पूर्ण दोरीगिरी खोलून घेतली आणि लगेच त्यांना खाली उतरून पूर्ण चेक करून दाखवलं आहे, प्रेशर दाखवलं आहे, परत ऑटोमॅटिक चालतं आहे त्याला पण आपण पूर्ण दाखवलं त्यांना चालवून पण. आणि त्यांना जे सामान आलं ते देऊन टाकलं वापस आणि डायरेक्ट जातो आहे आपण आता हॉटेल बघण्यासाठी. आणि आपल्याला ओझरजवळ एक हॉटेल भेटते, तिथं आपण लगेच गाडी पार्किंग करून लगेच आपण रूम करून घेतो आहे. आणि मित्रांनो, ही आहेत आपली रूम. आपण या रूममध्ये राहणार आहे. आपण आता काय सकाळी लवकर निघून जाणार, फक्त रात्रीपुरतं आपण रूममध्ये राहणार आहे. आणि मित्रांनो, या रूमच्या बाल्कनीमधून एकदम भारी व्ह्यू येतो आपल्या मंदिराचा. जे ओझरचं गणपतीचं मंदिर आहे ते इथून म्हणजे बसल्या बसल्या दिसतंय. आणि मित्रांनो, मी आता बाहेरच बसलेलो थोडं कारण दिवसभर प्रवासामुळे थोडं बोर झालंय, म्हणून आपण आता थोडं बाहेर बसलोय. आणि थोड्या वेळात आपण जाणार डायरेक्ट जेवण करण्यासाठी. आपल्याला अजून जेवण पण करायचं आहे. आपण आता जेवण करायला पण जाणार आहे. आपण गेलो होतो आता रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी. आपण आता मिक्स व्हेज मागितलं होतं आणि आपण जेवण करून घेतोय आता. त्यानंतर आपण आलो मित्रांनो बाहेर थोडं फिरण्यासाठी आणि ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आपण आता. आणि डायरेक्ट आता आलो आहे रूममध्ये. तर मित्रांनो, ही होती आपली रूम. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग थोडा अलग बनवला आहे मी. जर हा जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, सगळ्यात पहिले जाऊन सबस्क्राईब करा.